नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, जय श्रीराम. सकाळचे 5:15 वाजलेत आणि जसं आत्ताच आवरलं माझं. आज थोडंसं लवकरच आवरलं कारण की लवकर जाग आली होती. आज वर्कआउट नाही आहे, पण 11:30 वाजता माझी एक PT आहे फ्रीलान्सिंग. त्यांचा आज 3rd सेशन आहे फ्रीचा. तर आज त्यांचा वर्कआउट घ्यायला जाईल कारण की संध्याकाळी ते नाही आहेत, बाहेर चाललेत, त्यामुळे लवकर जाईल. कालसुद्धा त्यांचा वर्कआउट चांगला झाला. आज बघू कसं काय करायचं ते. आणि मंडेपासून मला त्यांच्याकडे 5 ते 6ला ट्रेनिंग घ्यायला जायचं आहे. तर हा त्यांनी टाईम फिक्स केला आहे, पण तरीसुद्धा टाईम वर खाली होत राहील, काय हरकत नाही. आणि आत्ता मी घेतो चहा. थोडेसे चिप्स घेतलेत जिममध्ये खाण्यासाठी. हे चिप्स मी सगळेच नाही खात, सगळ्यांना असं वाटतं हे सगळा एकटा खात असेल. माझ्याबरोबर काही ट्रेनर पण असतात, तर काहीतरी असावं म्हणून ह्या गोष्टी घेतो आहे मी. त्यानंतर 2 लाडू घेतले शेंगदाण्याचे. तर मध्ये थोडीशी भूक लागते बऱ्यापैकी, पण थोडेसे हेवी काप्स लोड करत नाही, कारण की हेवी काप्स लोड केले तर काम होत नाही, म्हणजे ट्रेनिंगमध्ये मन लागत नाही, कारण की वारंवार झोप यायला चालू होते. त्यामुळे जास्त काप्स खाण्याचे टाळतो मी. असंच काहीतरी अरबट सरबट टाईमपास खातो. आणि त्यानंतर 9:30 10:30च्या दरम्याने ऑलमोस्ट ब्रेकफास्ट करून येतो मी बाहेरून, पोहे किंवा इडली वडा वगैरे असं. आणि त्यानंतर मग माझी 11 वाजता सुट्टी होते. 11:30पर्यंत वर्कआउट असेल तर वर्कआउट स्टार्ट करतो, नाहीतर घरी यायचं असेल तर घरी येतो. काही काम करायचं असेल बाहेरचं तर ते करून येतो. असा सकाळचा माझा शेड्यूल असतो. तर चला मग पटपट चहा पितो आणि निघतो जिमला. बाकीचे अपडेट जिममध्ये जाऊन देतो. चलो बाय. One, 2, 3, 4, 5, 6, 7, come on, 8, shabash, 9, 10. फक्त 6 बॉल चल. चावी राहिली, चावी
सर कॅच. लास्ट 2 बॉल बॉस. अरे पास करू रे, आज जायचं. यार मारला, चांगला मारला होता बॉल. दुपारचे 2:30 वाजलेत आणि जसं आत्ताच घरी पोचलो. येता येता बाहेरूनच ढोकळा घेऊन आलो आणि समोसा आणि गोड आणि पुदिन्याची चटणी आहे. तर आज 11:30 वाजता एक सेशन होता, 3rd सेशन, तर तो कॅन्सल झाला. त्यामुळे थोडंसं बाहेरच होतो टाईमपास करत. आज क्रिकेट वगैरे खेळलो जिममध्येच. क्राऊड नव्हता, खूपच क्राऊड कमी होता आणि थोडंसं बाहेर जायचं होतं, ते बाहेर जाऊन आलो. तर आता भूक लागली आहे त्यामुळे बाहेरूनच थोडंसं खायला घेऊन आलो. आज खिचडी वगैरे बनवत नाही राहिलो कारण की मला उद्या सकाळी लवकर बाहेर पडायचं आहे, कारण की थोडंसं बाहेर जाणार आहे. तर सांगेन मी तुम्हाला उद्या सकाळीच. तर पटपट खाऊन घेतो आणि संध्याकाळी परत भेटू. चलो बाय. नमस्कार मित्रांनो, संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि जसं आत्ताच आवरले मला. आता घेतला थोडासा चहा, थोडेसे चिप्स घेतले बरोबर, संध्याकाळी खाईन ते. आणि सकाळी जिमचा क्राऊड नव्हताच त्यामुळे बऱ्यापैकी आज थोडंसं क्रिकेट खेळलं आणि PT सुद्धा कॅन्सल झाली माझी. सकाळी 11:30 वाजता PT होती, त्यांचा आज 3rd सेशन होता, पण त्यांचं काहीतरी थोडंफार काम होतं. त्यांना संध्याकाळी दुपारनंतर मुंबईला निघायचं होतं, त्यामुळे राहू दे असा मेसेज आला. तर मंडेपासून आपला वर्कआउट सेशन चालू होईल त्यांच्याबरोबर. संध्याकाळी 5 ते 6 सेशन असेल त्यांचा, कारण की 6 वाजता मला संध्याकाळी परत जिमला जायचं आहे. तर तिथूनच मी थोड्या अंतरावरतीच आहे, तर त्यामुळे मी 6:15पर्यंत पोचून जाईन जिमवरती. मी रिक्वेस्ट केलं त्यांना येण्यासाठी, पण ते कम्फर्टेबल नाही आहेत जिममध्ये सध्या. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना घरीच वर्कआउट करायचं. काही हरकत नाही, त्यांच्या सोसायटीमध्ये पण एक जिम आहे, तर घरी नाही झालं तर सोसायटीमध्ये करून घेईन वर्कआउट. आणि केलं तर पाहिजेच, कारण की आपल्याला बऱ्याच साऱ्या गोष्टी डेव्हलप करायच्या आहेत. अजून तसं डाईट पण नाही आहे आणि काही प्रोटीन इंटेकसुद्धा नाही आहे. तर थोडेसे प्रोटीन आणि डाईटसाठी पैसे जमवायचे आहेत. थोडंसं अरबट खातो आहे मी, त्याच्यामध्ये नो डाऊट, पण माझा थोडासा नाईलाज असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. आणि थोडंसं बजेटचं जर व्यवस्थित झालं तर मी डाईट वगैरे चालू करीन व्यवस्थित. त्यानंतर कुठलीही कंप्लेंट येणार नाही. ट्राय करीन एकदम डिसिप्लिनमध्ये सगळ्या गोष्टी करण्याच्या. तर मला पहिल्यापासून सवय आहे की अर्धी गोष्ट होत नाही माझ्यापासून, जेणेकरून थोडं कमी खा, थोडं असं कर, थोडं तसं कर. नाही, डाईट म्हणजे प्रॉपर स्ट्रिक्ट मला डाईट लागतो, जेणेकरून त्याच्यामध्ये मला प्रॉपर रिझल्ट ट्रॅक करता येईल असं डाईट मी निवडतो आणि तो डाईट कंटिन्यू ठेवायचा प्रयत्न करतो. चला मग मी आता चहा पितो आणि निघतो जिमला. बाकी भेटू जिममध्ये. चलो बाय. 4 5 back straight, 6 7 good, 8 9 10. 5 more. 1 2 3 4. अजून एक. डन. नमस्कार मित्रांनो, रात्रीचे 12:30 वाजलेत आणि जसं आत्ताच घरी पोचलो मी.
आजचा डिनर थोडासा वेळानंच झाला. येता येताच आत्ता व्हेज बिर्याणी खाल्ली. हॉटेलला गेलो होतो त्यामुळे झाला वेळ. आणि चला मग आजचा ब्लॉग इथंच थांबवतो आहे. उद्या असं पण रविवारच आहे, संडे आहे उद्या, त्यामुळे आहे सुट्टी. पण थोडंसं प्लॅन आहे बाहेर जायचा, तर उद्या सांगतो. चलो बाय, गुड नाईट, जय श्रीराम.